नमस्कार, रश्मिरा किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण पावसाळ्यात मिळणारी भारंगी ही रानभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पानांच्या कडा अशा प्रकारे कातरलेल्या दिसतात आणि पाने दोन्ही टोकाकडे निमुळती आणि टोकदार असतात। या भाजीचे अनेक औषधी उपयोग पण आहेत, जसे की पोट साफ न होणे, सर्दी खोकला ताप, कफ घट्ट होणे, तोंडाला चव नसणे अशा अनेक आजारांवर ही भाजी गुणकारी आहे। आता प्रथम ही पाने मी अशा प्रकारे एकत्र करून घेतलेली आहेत आणि आता भाजी बारीक चिरून घेणार आहे। अगदी बारीक आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी चिरून घ्यायची आहे। आता सर्व भाजी चिरून झाल्यावरती मी ती एका पातेल्यात घेतली आहे आणि त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून, म्हणजे साधारण अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि मग मी ते कुकरमध्ये ठेवून 4 ते 5 शिट्या घेणार आहे। भाजी शिजेपर्यंत आता आपण इतर साहित्य पाहूया। त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून, एक अख्खी लसणाची गड्डी घेतली आहे आणि लवंगी मिरच्या 10-12 घेतल्या आहेत बारीक चिरून। मिरचीचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे। आता कढई चांगली तापली आहे, त्यामध्ये मी तेल घालत आहे। तेल थोडे आपल्याला जास्तच घालायचे आहे। साधारण 3 पळ्या मी इथे तेल घातलेले आहे। आता त्या तेलामध्ये आपण जी लसूण चेचून ठेवली आहे त्यातली अर्धी लसूण घालणार आहोत आणि मग मिरच्या घालायच्या आहेत आणि कांदा घालायचा आहे। कांद्यावर हळद हिंग घालून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित आता आपण परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवून कांदा शिजवून घ्यायचा आहे। कांदा शिजेपर्यंत आता आपण भाजीची पुढची तयारी करून घेऊया। आपण बघू शकता भाजी आपली मस्त शिजलेली आहे। ती आता आपण व्यवस्थित पिळून घेऊया। अशा प्रकारे मी आता ही सर्व भाजी पिळून घेत आहे। पिळून घेतलेली भाजी अशा प्रकारे ताटात पसरून ठेवायची आहे। आता त्याच्यावरती 2 चिमूट भरतील इतकंच तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा, पाव चमचा साखर घालून सर्व साहित्य भाजीला व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता अशा प्रकारे आपण सर्व मसाला भाजीला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे। आता आपण कांदा कसा झालाय ते पाहूया। कांदा व्यवस्थित शिजलेला दिसतो आहे। आता आपण त्यामध्ये ठेचलेला लसूण जो बाजूला ठेवला होता तो घालून घेऊया। परत सर्व व्यवस्थित परतून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण जी भाजी ठेवलेली आहे ती घालून घेऊया। अशा प्रकारे भाजी कांद्यावर घालून झाली की व्यवस्थित परतून घ्यायची आणि झाकण ठेवून 5 मिनिटं एक छान वाफ आणायची। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण उघडून पाहूया। मस्त वाफ आलेली आहे आणि भाजीही व्यवस्थित शिजलेली आहे। आता ती जराशी आपण अशा प्रकारे हलवून घेऊया आणि त्याच्यावरती ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूया। अशा प्रकारे आपली भारंगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।